हस्तशास्त्र लोकांना खूप गमतीनं शिकवतायत, गमतीनं हसत खेळत. त्यात उजवा हात पुरुषांसाठी बघायचा असतो, डावा हात भगिनींसाठी बघायचा असतो आणि त्या हातावर उभ्या आडव्या तिरक्या रेषा तलाट्यानं लिहिलेल्या आहेत, त्या वाचता आल्या पाहिजे. वरचा जो तलाठी आहे त्यानं जन्माला आल्याबरोबर आपल्याला खाली पाठवलेलं आहे. त्यात जे नवग्रह आहेत त्यांची स्थानं हातावर आहेत. अंगठा जो आहे तो शुक्राचा आहे, हा गुरुचा बोट आहे, हा शनीचा बोट आहे, हा रवीचा बोट आहे, हा बुधाचा करंगळी आहे, हा चंद्राचं स्थान आहे, हाताचा तळवा मंगळाचं मैदान आहे. असे नवग्रह त्या स्थानावर आरूढ झालेले आहेत आणि हे ओळखताना आम्ही आपल्याला खास वेळ देणार आहोत. उद्या आहेत, पुढील काळ आहे, त्यांना आवड आहे त्यांना निश्चितपणे हात कसा बघावा. आता जे इथे बसलेले इंजिनियर लोक आहेत, मंगळ हा नवग्रहांचा इंजिनियर आहेत, ज्यांच्या तळव्यावर तळ हातावर गुणाकार किंवा बेरजेची रेषेवर रेष असेल, फुली किंवा गुणाकार असेल, ती माणसं नामांकित इंजिनियर होतात. इथे काही मुली आहेत, काही पुरुष माणसं आहेत. ज्यांच्या आहे त्यांनी हात वरती करावा, ज्यांच्यामधल्या धन्यवाद. ते इतरांना पण दाखवा तुम्ही इंजिनियर का झाले म्हणून. हे इंजिनियर माणसांची खूण आहे. डॉक्टर कसे ओळखायचे? हा जो 4 नंबरचा बोट आहे रवीचा, याच्या बुडापासून रवी रेषा अखंडित असेल, त्याला छेद गेलेला नसेल, अशा विद्यार्थ्यांना मेडिकल सायन्स डॉक्टर या विभागाकडे जर अभ्यास केला तर डॉक्टर होतील. आयते नाही होणार, रेषा आली म्हणून नाही होणार, अभ्यास करावा लागेल. वकील, CA, LLB, LLM व्हायचं असेल, हा जो करंगळीचा बोट आहे त्याच्या बुडापासून बुध रेषा सरळ असेल, अशा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच BCom, CA, LLB, LLM, मॅजिस्ट्रेट, वकील हा विभाग निवडावा. म्हणजे त्याची अडचण गैरसोय निर्माण होणार नाही. तुझे आहे तुझं पाशी, या हातावर सारं लिहिलेलं आहे, वाचायचं कोणी, शिकवायचं कोणी, हे सांगण्याचं काम या 7 दिवसात आपणाला ही नामी संधी आहे. भगिनींनी आपला डावा हात, पुरुषांनी आपला उजवा हात बघावा. काही माणसं खूप कर्जबाजारी होतात, ते ओळखता आली पाहिजे. आपल्या अंगठ्याचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर काळा तीळ, मस, काळा ठिपका तथा उभ्या आडव्या रेषांची जाळी असेल, उभ्या आडव्या रेषा म्हणजे जाळी, असे लोक लवकरात लवकर कर्जबाजारी होतात. मग प्रत्येकाला वाटतं आपला हात आपल्याला बघता आला पाहिजे आणि ते स्वाभाविक आहे, तो बघावा, पण स्वतःच बघा, इतरांना हात दाखवू नका. बरेच लोक हात दाखवून अवलक्षण करून घेतात गंगेवर, तसं करू नका. याची माहिती ज्ञानदान 4 मध्ये सेपरेट दिलेली आहे, ती पानं चाळा. त्या आकृत्या 8 आहेत, त्या वाचल्या तर तुम्हाला तुमचा हात कळेल कुठेही न जाता. कपाळावरून परीक्षा आहे. ज्यांच्या कपाळाला काळा ठिपका आहे, तीळ आहे, मस आहे, अशा लोकांना पहिला नमस्कार घाला. वाद घालण्यामध्ये असे लोक नंबर 1ला असतात, भांडणामध्ये नंबर 1 असतात, त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. मग आपण त्यांना दुर्जनः प्रथमः वंदे, त्यांना आधी हात जोडा. मोठ्या बापाचा आम्ही लहान बापाचा, म्हणजे वादविवाद तुटतात. कपाळावरून परीक्षा आहे, कानावरून परीक्षा आहे, भुवयांवरून परीक्षा आहे. काही मुलांच्या भुवया खूप रपटप जाडजूड असतात. तुम्ही त्यांना विचारलं का रे तू आईशी किती वेळा भांडतो, तो खाली मान घाल. तुम्हाला कसं काय माहिती? अहो शेजारचे लोक सांगतात म्हणून सांगायचं. अशा गमती जमती, अंग सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, हे फार पोटावर मोजण्याजोगे आहेत. त्यांना हे शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी थोडा वेळ आपलं वाचन ते थोडं बाजूला करावं
हे रोज होणार नाही. या गोष्टी आपण एक वही पेन आणून त्यात लिहाव्यात. गुन्हेगार माणसं कशी पकडावीत. राज्यातले गेल्या 40 वर्षात अनेक उच्चस्तरीय पोलीस अधिकारी इथे गुरुवारी येऊन बसतात गुपचूप वही पेन घेऊन. आम्ही ज्यावेळी गुन्हेगार पकडायचं सांगतो त्यावेळी ते पोलीस डायरीत नोंद करतात. ज्यांच्या भोवया खूप रपटप आहेत ते गुन्हेगारीत नंबर 1ला असतात. ज्यांचा अंगठा खूप आखूड आहे, या बोटाच्या बुडापर्यंतच आहे, खूप जाडजूड आहे, रपटप आहे, 302 सारखे अनेक गुन्ह्यात त्यांचा सहभाग असतो किंवा मोठे आंतरराष्ट्रीय कट कारस्थानात ते नंबर 1ला असते. म्हणून अंगठ्यावरून परीक्षा आहे, कपाळावरून परीक्षा आहे, भोवयांवरून परीक्षा आहे. आपला डोळ्याचा जो बुबुळ आहे पांढरा त्याच्यावर परीक्षा आहे. त्या पांढऱ्या पटलावर मुगाच्या डाळीसारखा जर काळा कुळकुळीत तीळ, मस किंवा काळा ठिपका असेल अशी माणसं फार मोठे गुन्हेगार असतात. ते डोळ्याला डोळा लावून बघत नाही. या साऱ्या बाबी समाजशास्त्रात चांगल्या भाषेत पोचवणं गरजेचं आहे. किती खोल पाण्यात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून हे शास्त्र सर्वांच्याच उपयोगी आहे. त्याचा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. पण आपण म्हणाल मग आमच्या आहे तर मग, परंतु त्यावर जर चांगले संस्कार केले तो वाल्याचा वाल्मिक होईल. संस्कार केले तर तशी स्थिती असेल अशा व्यक्तींवर खूप संस्कार करावे लागते. रामायण